फायनली आपण चाललेलो आहे. ही आई माझी. श्री स्वामी समर्थ. टेन्शन नाही, सगळं व्यवस्थित होणार आहे, कुशल मंगल होणार आहे. बिनकामाची टेन्शन घेते, पोरावर विश्वासच नाही या बाईचा. आपण निघालेलो आहोत आपल्या मंगल कार्यासाठी. खूप आनंद होतोय कारण की पहिल्यांदाच आपण फुल लोडेड बाईक घेऊन चाललेलो आहे गावाला. आणि मी पण गावाला पहिल्यांदाच आपली रुद्र घेऊन चाललोय. सो आय एम सो व्हेरी एक्साइटेड. पहिला स्टॉप आपला पुण्यात आहे. पुण्यात आज आपण थांबणार आहोत. सो कसं काय मंडळी, रामराम. तुमच्या सर्वांना माझा नमस्कार आणि परत एकदा सालाबादाप्रमाणे तुम्हाला स्वागत करतोय आपल्या नवीन अशा व्लॉग मध्ये. पण आता नेरळमध्ये एंटर केलेलं आणि तिथे आपला असा पेप फोर्ट आहे. हे पर्वतरांग आहे, तिकडे असं पेप फोर्ट आहे. आपण तिकडे न जाता आपण सरळ आता लोणावळ्याच्या रोडला आपण जॉईन करणार आहोत. हा गेला माथेरानला रस्ता. आपण माथेरानला न जाता डायरेक्ट लेफ्ट घेणार आणि कर्जतच्या दिशेने आगेकूच करणार आहोत. बघूया, तो वडापाववाला चालू असेल तर आपण तो वडापाव खाऊया. तसं म्हणा मी निघताना जेवण करून निघालोय. वाह, का लाईफ आहे. टांगड्या फासकटून एकदम मस्त आराम करत गाडी चालवायचं काम. जेवढा आराम करता येईल तेवढा मी बाईकवर करतो असा. आता तर काय टेन्शन नाही लगेच वगैरे. बेस्ट काम. सिंगल रोड आला बाबा. आराम काय जात नाही. झटाक बरसा वेगळे आला. पण तो वर समोरचा हे आहे ना डोंगर, हा पळस जरी आलेलं आहे. इथे एक मठ आहे. कुठला मठ आहे मला पण अद्याप माहित नाही. बघूया. इथे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे बरोबर. इथं बरेच जण येतात ह्या मठात. पळसदरीला मठ आहे तर इकडे आतमध्ये जाऊया कधीतरी पावसाळ्यात. ट्रॅव्हल्स मध्ये कोणतरी आहे बघा. तो तिथून हात करत होता आय गेस. बघूया जवळ जाऊन. हाय, बाय बाय. बाय बाय. फायनली आपण खोपोली सोडली आहे. खोपोलीचा घाट चढायला सुरुवात केलेला आहे. एकदम टॉप आलेलो आहे. काय कुठे राईट नाव मी कुठे थांबलेलो नाहीये. जस्ट धीम्या गतीने मी आलोय. आता बघूया. मला ऍक्च्युली खंडाळ्यात सनसेट किंवा लोणावळ्याच्या इथे सनसेट बघायचा ट्राय करायचा आहे. कारण की मज्जा येते तिथे सनसेट बघायला. जमलं तर तिथे एक मॅगी खाणार. पण झक मारली तिथं लय रेट खूप जास्त आहेत. 80 रुपये, 120 रुपये. अरे त्याच्यापेक्षा मी 10 रुपयाचं घरात पाणी टाकून मसाला टाकून मॅगी बनवेल अशी बात आहे. पण ठीक आहे, कधी कधी काय गोष्टी एक्सपिरियन्स करायला थोडाफार पैसा घालवला पाहिजे. आत्ता असं बोलतोय कारण की कामाला जातोय. जेव्हा कामाला नव्हतं जात तेव्हा 10 रुपयाचा वडापाव खायला पण माझी फाटायची. आणि हा रस्ता ना खूप बाप आहे. जुना बॉम्बे पुणे हायवे. असे कर्व्स आहेत घाटात. नेक्स्ट लेवल आहेत. आय लाईक दॅट.
एकदम भारी ना, मजाच येऊन जाते. आपण जास्त का हे करायचे, लीन वगैरे करायचे नाही, नॉर्मल लेवलला काम आपलं. कसला थंड वारा येतं, तुम्हाला फील नाही होणार पण मला होतोय, कारण की मी आता मगाचपासून एवढ्या उन्हात ना आलोय. पुणे 75 किलोमीटर, पण आपल्याला प्रॉपर पुण्यात नाही जायचंय, रावेतमध्येच जायचंय. सो नो वरी. दीदी कात्रजला राहिलं होती तेव्हा जरा हे होतं, टेन्शन नाही. इथं शिंगरोबाचं मंदिर आहे. ह्या मंदिरामुळेच हा ओल्ड बॉम्बे पुणे हायवे, मुंबई पुणे हायवे बनलेला आहे. शिंगरोबा बाबाचा विजय असो. धन्यवाद, तुमच्यामुळे आम्हाला हे रस्ते बघायला मिळाले. आणि मेन गोष्ट, हा इथं माणसे 100% चुकतात की लेफ्ट घ्यायचा राईट घ्यायचा. 4 व्हीलर वाल्यांना एक्सप्रेसवेला जायचंय तर राईटला जा, अदरवाईज ओल्ड बॉम्बे पुणेने लेफ्ट. दिस इज द वे. मी तर इथूनच जातो कधी, म्हणजे तो मधला काही पार्ट एक्सप्रेसवे बाईकसाठी अलाउड आहे, बट मी नाही करत घेत रिस्क बिनकामाचं. परत कोण बोललंय ते ट्रॅफिकवाले, परत ते उडणार. त्याच्यापेक्षा आपलं गप जुन्याने जा, एन्जॉय करा. दिस इज द व्ह्यू. पाहू शकता कसले ते ट्रॅफिक, खूप ट्रॅफिक आहे बे. तो तिकडून असा गोल परत असं येतोय, हालत्या अक्षरशः व्हायब्रेट करतंय हे सगळं. आणि ती सगळी रेल्वे लाईन किती भारी यार. नेक्स्ट लेवल ब्रो, नेक्स्ट लेवल, नेक्स्ट लेवल. एक फोटो तर बनतो आपल्या रुद्राच्या इथे. मी तर विचार चाललंय की पुढे जाऊनच काढतो. इथं जरा अनसेफ वाटतं मला. फायनली आता लोणावळ्यात पोचलेलो आहे. आत्ता नाही, म्हणजे झाली 10-15 मिनटं झाली. याच्या अगोदर एक व्हिडिओ काढला, तो पूर्ण झूम निघाला. परत व्हिडिओ काढायला लागतोय, कारण की कसे व्हिडिओ नीट आलंच पाहिजे. नाही आलं तर मग कसं बॉम्बाबॉम्ब होऊ शकते. पाणी वगैरे पिलेलं आहे मस्त पाहिजे. हे बघा, हे आपलं पाईपाचे पाईपलाईन आहे मस्त. आज तर येताना मस्त बारीक आईस क्यूब वगैरे टाकलेले. आता झालंय त्याचं, आता पूर्ण वितळून गेलेत, पण चांगले. जरा रेस्ट घेतली 5-1 मिनिटाची आणि आता निघायचा प्लॅन चाललेला आहे. सूर्य पण खूप एकदम 5 वाजलेत तरी पण एवढं जास्त तापलेलं आहे का कळत नाही मला आज. कारण की पुण्या साईडला जरा लवकर सूर्यास्त होतो. पण ठीक आहे भाऊजी, तुम्ही बघताय ना, ते तुमच्यासाठीच येतोय मी आज. कारण की मी उद्या निघणार होतो मस्त 2-3 वाजता रात्रीचे, पहाटे नंतर डायरेक्ट सकाळी 9 वाजेपर्यंत गावाला टच होतो. पण ठीक आहे, तुमच्या प्रेमापोटी, फक्त तुमच्या प्रेमापोटी मी आज निघालेलो आहे. कशी बॅग भरली, कशी मी भरले माझं मला माहिती आहे आणि आईला माहिती आहे. आई फक्त बघत होते, नुसतं घेतोय कोंब भर की कोंब असंच चाललेलं आहे. पण ठीक आहे, काय नाही, दिस इज पार्ट ऑफ लाईफ. तुमच्या सगळ्यांचा प्रेम आहे म्हणून मी आज इथवर आहे आणि सगळं अचीव करतोय मी हळूहळू. सगळं माझे ड्रीम्स सगळं पूर्ण करायचा मी प्रयत्न करतो. जे आज मिळालंय मला ते फक्त तुमच्या आपुलकीने, तुमच्या प्रेमाने मिळालेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादाने मिळालेलं आहे. सो मी तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे, खास करून माझ्या आईबापाचा. ज्यांना वाटतं की मी बाबा त्यांचं काहीच आभार मानत नाही, पण मी खरंच तुमचे खूप आभारी आहे.
थँक्यू मला जन्म दिल्याबद्दल. आई आणि पप्पा हे फक्त तुमच्यासाठी. सो आता मी इथून निघतो लगेच. आई बघ 5 वाजलेत, मी इथे 5 वाजून गेले, म्हणजे 5, 10, 5:15 झाले असतील. पण ठीक आहे, बघूया आता कसं होतं. आता मी निघतो पटापट. 1-1.25 तासात मी दीदीकडे पोचेल. मग काय ते प्लॅन भाऊजींनी बनवले ते ऑन होतील. सो ठीक आहे, आत्तासाठी इथे लोणावळ्यातून इथून आता मी निघतो. इथून साइन ऑफ करतो लोणावळ्याला आणि डायरेक्ट पुण्यात भेटतो. बाय बाय. पुण्यात नाही, बाईकवर आपल्या रुद्रावर भेटतो तोपर्यंत. चला. हा इथं इथंच पोलीस असतात. हा रस्ता येतो तिथे. बाय बाय. आणि इथे तर बाई सकाळ सकाळी एवढे घाण चलान होतात. स्पोर्ट्स बाईक वाले तर मरून जातात. बाबा 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 बाबा. म्हणजे चलान पॉइंट म्हणू शकतो या ब्रिजच्या खाली. कारण की सगळा एवढा घाण आवाज इको होतो ना. बस रे बस. जय हनुमंतराया. लक्ष असू दे. आपण कारल्याच्या इथं पोचलेलो आहे. कारल्याला पोचलेलो आहे. लेफ्टला कारला देवीचं आहे. सो इथूनच आई एकविरेला माझा प्रणाम. आई माझा प्रवास सगळा सुखाचा करू. माझ्या कुटुंबाला आणि सर्वांना सुखी ठेवून. ओम नमः शिवाय. आई एकविरा देवी असेच पाठी राहा, नेहमी जशी राहतेस. बडी HD वॅन, त्याच्याकडे पण SD आहे. रावेत पासून हार्डली 7 किलोमीटर लांब आहे. आलेलो आहे आपण आलेलो आहोत भावांनो. आपण तुम्ही बघणारे तुम्ही आणि रुद्र चालवणारा मी. आपण सो बघूया. मला माझा भाच्याला भेटायचंय. पिल्लूला भेटायचंय मला मित्रांनो. माझ्या पिल्लूला भेटायचंय. सकाळी बोलत होता किती वाजता येणार, किती वेळ लागतो त्याला. मी म्हटलं येणार. मी येणार. आल्यात जमा आणि आलेलो आहे. हार्डली 3 किलोमीटर होते आणि मी पोचलेलो आहे दीदीच्या घराच्या एरियामध्ये. आता इथून राईट मारलं की डायरेक्ट घरात गाडी. विषय खोल, पृथ्वी गोल, डोक्याला आला झोल. अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. मी आता पिंपरीला आहे. भाऊजी मी कुर्ता घ्यायला आलोय. कुर्ता ब्लॉगिंग झाली पाहिजे.